तर नमस्कार मित्रांनो, जर तुम्हाला नमो शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळाला नसेल किंवा तो मिळाला का नाही हे जर चेक करायचं असेल तर ते कसं करायचं तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असंच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला गुगल क्रोमवर जायचं। गुगल क्रोमवर गेल्यानंतर तुम्हाला ही वेबसाईट टाकून घ्यायची। आता या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण दिली, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता। ही वेबसाईट टाकल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। आता इथं तुम्हाला दोन ऑप्शन दिसतात, लॉग इन आणि दुसरा आहे तो बेनिफिशरी स्टेटस। तर आपल्याला बेनिफिट मिळाले का नाही तर हे चेक करायचं, म्हणून आपण बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करूया। क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर जर तुम्हाला माहीत असेल तर त्याने सुद्धा तुम्ही इथं लॉग इन करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता। मोबाईल नंबर टाकून घेतो। मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे। आता कॅप्चा कोड टाकल्यानंतर इथं तुम्हाला गेट डाटावर क्लिक करायचं आहे। गेट डाटावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की इथं तुमचं नाव आलेलं आहे, तुमचं नाव, स्टेट, मोबाईल नंबर, सगळं तुमचा ॲड्रेस इथं आलेला आहे। आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता, आणि तुम्ही कधी रजिस्ट्रेशन केलं हे देखील या ठिकाणी बघू शकता। तर या ठिकाणी तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रजिस्ट्रेशन डेट या ठिकाणी दिलेला आहे। त्यानंतर तुम्ही इथं खाली बघू शकता की तुमचं बँकेचं स्टेटस आहे ते सक्सेस आहे का, ते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर या ठिकाणी माझं स्टेटस सक्सेस आहे। आता इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर, रजिस्ट्रेशन डेट आणि बँकेचं स्टेटस या ठिकाणी दिसते। पण एक गोष्ट आहे इथे की तुम्हाला तुमची जर KYC झाली का नाही हे जर चेक करायचं असेल तर हे या ठिकाणी दिसत नाहीये। इथं खाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं फंड डिटेल्स दिलेले आहेत। तर इथं खाली स्क्रोल केल्यानंतर इथं तुम्ही स्टेटस बघू शकता। तर याच्यामध्ये पेमेंट स्टेटस या ठिकाणी दिलेलं आहे। तर इथं बघू शकता तुम्ही फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि थर्ड इन्स्टॉलमेंट। तर याच्यामध्ये हे मला तिन्ही हप्ते मिळालेले आहेत। तर यातला पहिला जो हप्ता आहे तो मित्रांनो माझा 3/11/2023 मिळालेला आहे, आणि दुसरा आणि तिसरा हप्ता माझा 6/3/2023 या ठिकाणी मिळालेला आहे। आणि हा हप्ता कोणत्या बँकेमध्ये जमा झालेला आहे तर या बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे। आणि इथं पेमेंट स्टेटसमध्ये सगळीकडे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड इन्स्टॉलमेंटमध्ये सक्सेस हा ऑप्शन दिसत आहे, म्हणजे हे माझं पेमेंट सक्सेस या ठिकाणी झालेलं आहे। आणि काय कारणास्तव जर माझं पेमेंट फेल झालं असतं तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन फेलचं रिझन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं असतं। पण मला सगळे हप्ते मिळालेले आहेत म्हणून या ठिकाणी हे ट्रान्झॅक्शन फेलचं रिझन या ठिकाणी दाखवत नाही। जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल आणि तुमची KYC व्यवस्थित झालेली असेल तर तुम्हाला हे हप्ते मिळू शकतात। आणि अजूनही तुम्हाला जर हे हप्ते मिळाले नसतील तर तुम्हाला नक्कीच पुढच्या इन्स्टॉलमेंटमध्ये एकूण हप्ता 8,000 रुपयापर्यंत देखील मिळू शकतो। आणि तरी तुम्हाला हे हप्ते मिळाले नाहीत तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील ऑफिसमध्ये जाऊन तक्रार करून तिथे नोंदणी करू शकता। तर या अशा पद्धतीची माहिती होती मित्रांनो। तुम्ही तुमचे हप्ते तुम्हाला मिळाले की नाही तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।